नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत की नाही रेसिपीज, तर तुम्ही लाईक करत नाही आहे. लाईक करा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला रेसिपी आवडत आहेत का नाही. कमेंट करा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आज मी घेऊन आली आहे गावरान पिठलं आणि भाकरीची रेसिपी. तर चला आपण बघूया मी माझ्या पद्धतीने मी कशी बनवली आहे ते. तर त्याच्यासाठी मी 2 कांदे घेतलेले छोटे साईजचे, ते कट करून घेते. आणि मिरच्या घेतलेल्या 3. तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मिरच्या. आणि लसूण थोडा जास्त घ्यायचा, म्हणजे लसणाची टेस्ट जरा चांगली लागते पिठल्यामध्ये. आणि मग आता हा कांदा मी एकदम असा मीडियम साईजचा कापून घेतला. आणि आता पुढे बघूया. आणि हे मी बेसन घेतलं आहे. बेसन आता मी भिजवून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. पातळ स्लरी करणार आहे, म्हणजे त्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या आपल्याला मोडायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार. आता त्या बेसनामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्या. आणि मी आता ह्या चाळणीमध्ये चाळणार पण आहे, म्हणजे जर गुठळ्या बाकी असतील तर त्या मोडायच्या असतात. म्हणून मी ही माझ्या पद्धतीने दाखवते आहे. मी अशी बनवते नेहमी, म्हणजे मला असंच आवडतं. म्हणजे असं घट्ट असं पातळसर जरा चांगलं लागतं बनवलेलं. आणि आता हे बघा मी असं पातळ बनवून घेतलं आहे एकदम. ते शिजल्यावर होतं घट्ट. आणि आता हे मिरची आणि लसणाची ना मी पेस्ट करून घेणार आहे. ओबडधोबड असं ठेचायचं आहे आपल्याला. आणि जिरं टाकून पण तुम्ही ह्याची हे ठेचू शकता ह्याच्यामध्ये जिरं. पण मी जिरं तेलामध्ये त्याची फोडणी देणार आहे जिऱ्याची. आता हे झालं आहे कुटून, असं जाडसरच ठेवलं आहे मी थोडंसं. आणि आता एका कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल गरम झालं आहे. आता हे जिरं फुलवून घ्यायचं चांगलं तेलामध्ये. हे चांगलं तडतडलं जिरं की त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट केलेली होती लसूण आणि मिरचीची ती टाकायची. आणि ती चांगली तेलामध्ये तळून घ्यायची मिरची आणि लसूण. आता आपण थोडंसं चिमूटभर हिंग टाकलं आहे. हिंगाचा वास चांगला लागतो बेसनाला. आणि आता कांदा जो आपण चिरून घेतलेला तो पण टाकायचा. तो चांगला परतवायचा ह्याच्यामध्ये तेलामध्ये गुलाबीसर ट्रान्सफर होईपर्यंत. आणि मग तो आता कांदा झाला आहे थोडासा गुलाबी, तर त्याच्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकली. आणि ही जी स्लरी बनवून घेतलेली बेसनाची ती टाकली. आता त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग 2 मिनटासाठी वाफवायला ठेवायचं. याला काही वेळ नाही लागत शिजायला, हे लगेच शिजतं पिठलं. हे बघा हे असं इतका थिकनेस आला, एवढं पाणी टाकून पण हे चांगलं झालं आहे मस्त. एकदम असं घट्ट पण नाही झालं आणि जास्त पातळ पण नाही. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून सजवायचं. आणि आता मी ज्वारीची भाकरी बनवून घेते, पिठल्याबरोबर जरा चांगली लागते. पीठ चांगलं मळून घ्यायचं भाकरीचं, म्हणजे भाकरी चांगली फुलते आपली. गावाकडे कसं चुलीवर पिठलं भाकरी करतात, त्याची चव काय वेगळीच असते. पण आपल्या शहरात काय आता चूल वगैरे नाही, त्याच्यासाठी मग आपण गॅसवरच बनवून समाधान मानायचं. तर आता ही भाकरी मी थापून घेते. ह्याच्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी पण खाऊ शकता, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी, कोणतीही भाकरी चांगली लागते पिठल्यासोबत. पण पिठल्याबरोबर कशी चपातीपेक्षा भाकरीच चांगली लागते, त्याच्यामुळे मग भाकरीच बनवायची. आता ही भाकरी टाकली आहे मी तव्यात. आता पाणी लावून घेतलं त्याला वरती. आणि आता ती पलटी करायची. दोन्ही साईडनी चांगली खरपूस भाजून घ्यायची मस्तपैकी. आणि भाकरी मस्त फुलली पण आहे माझी. तर बघा ह्याच्यामध्ये फुगलेली दाखवली आहे भाकरी, मस्त फुगते टम्म अशी. बघा भाकरी किती मस्त टम्म फुगली आहे. तर आता आपली भाकरी पण बनवून झाली आहे. तर आपण आता ताटामध्ये देऊया जेवायला. पिठलं आणि भाकरी आणि हातानेच फोडलेला कांदा. गावच्या ठिकाणी काही कापत बसत नाही, हातानेच असं फोडतात आणि देतात. त्याची चव काय वेगळीच असते हाताने फोडलेल्याची. आणि तोंडी लावायला मिरच्या. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली
लाईक करून सांगा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. थँक्यू.